नमस्कार मित्रांनो, तर आज मी पुन्हा तुमच्यासाठी दोन स्टॉक घेऊन आले आहे. काल एक स्टॉक दिला होता कॉनकोर. तर बघा आता कॉनकोर्सचे फर्स्ट टार्गेट अचीव झालेले हां, आणि सेकंड टार्गेट अचीव व्हायचं राहिले. उद्या सेकंड टार्गेट पण अचीव होऊन जाईल. ठीक आहे, तर आज जे दोन स्टॉक दिले आहे ते पाहूया. ठीक आहे, फोनेक्स लिमिटेड. हां, इथे हा स्टॉक सिलेक्ट करण्याचं लॉजिक काय ते आपण पाहून घेऊया. ठीक आहे, आता मी पहिल्यांदा लगेच लेवल आपल्या ड्रॉ करून घेते. व्हिडिओ मोठा नको व्हायला. हे बघा, इथं काय रेजिस्टन्स बनवला, खाली आला, रेजिस्टन्स बनवला, खाली आला. तर हा काय झाला, 2 वेळा रेजिस्टन्स बनवला होता. मग हा रेजिस्टन्स आणि इथे काय झाला आहे, तोच सपोर्ट बनला आहे. ठीक आहे, आपलं फर्स्ट लॉजिक काय, रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट. ठीक आहे, त्यानंतर आपलं सेकंड लॉजिक काय आहे, हे बघा, RSI डायव्हर्जन. हा स्टॉक जेव्हा इथे होता तर त्याचा RSI किती होता, 36च्या समथिंग काहीतरी होता. ठीक आहे, आणि आता हा स्टॉक पहिल्या प्राईसच्या पण खाली आलेला आहे. तर त्यावेळेस RSI किती आहे, 40, म्हणजे 41च्या दरम्यान आहे. ठीक आहे, मग काय झालं इथं, दुसरं लॉजिक आहे RSI डायव्हर्जन. आता इथे दोन कॅन्डल बनलेले आहे, दिसत आहे तुम्हाला. ही जी लेवल दिसते ना तुम्हाला 1920 ही जी लेवल आहे ना, ही लेवल जेव्हा ब्रेक करेल त्यावेळेस हा स्टॉक वरती जाईल. 1920ला ब्रेक केल्यानंतर माझं फर्स्ट टार्गेट काय राहणार आहे, 1972. ठीक आहे, आणि सेकंड टार्गेट माझं हे राहणार आहे 2056. याच्यात थर्ड टार्गेट पण ओपन होईल 2171. ठीक आहे, याच्यात 3 टार्गेट राहणार आहे. प्रत्येक स्टॉकमध्ये काय होतं, मी दोनच टार्गेट देते, पण यामध्ये ना 3 टार्गेट ओपन होणार आहे. ठीक आहे, जेव्हा 1920ला ब्रेक करेल तेव्हा फर्स्ट टार्गेट राहणार 1972, सेकंड टार्गेट राहणार 2056 आणि थर्ड टार्गेट राहणार 2171. आता तुम्ही पाहू शकता इथे काय बनलाय, एक फ्लॅग पॅटर्न पण बनलाय. इथून असं वरती गेला, इथून खाली आला. म्हणजे आपल्याकडे किती लॉजिक आहे, रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट, RSI डायव्हर्जन आणि फ्लॅग पॅटर्न. या तिन्ही लॉजिकवर हा ट्रेड उद्या ॲक्टिव्ह होणार आहे. ठीक आहे, आता आपण दुसरा ट्रेड लगेच याच व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. प्रेस्टिज नावाचा एक स्टॉक आहे. ठीक आहे, आता बघा, प्रेस्टिजमध्ये आपण लगेच लेवल पण ड्रॉ करून घेऊया. त्याच लेवल आहे, म्हणजे तेच लॉजिक आहे. सेम लॉजिकमध्ये ना 2 स्टॉक आलेत. हे बघा, रेजिस्टन्स बनवला, खाली आला. ठीक आहे, दिसतोय तुम्हाला. आणि आधी पण इथे रेजिस्टन्स होता. वाटलंच आपण काय करू, हा पण रेजिस्टन्स ड्रॉ करून घेऊ. हे बघा, रेजिस्टन्स आणि इथं काय बनलाय, हा एक सेकंड, हा इथपर्यंत घ्यावा लागेल आपल्याला. हा पण अटॅच करून घ्यावा लागेल. 3 रेजिस्टन्स अटॅच केले. ठीक आहे, हां, तर आता तुम्हाला दाखवते मी लगेच. हे पाहिलं तुम्ही, हे बघा, रेजिस्टन्स बनवला, खाली आला. इथे एक छोटासा रेजिस्टन्स बनवला, खाली आला. इथे एक रेजिस्टन्स बनवला, खाली आला. आता पुन्हा स्टॉक काय झालंय, रेजिस्टन्सवर आला, सपोर्ट घेतला, वरती गेला, सपोर्ट घेतला, इथे थोडासा वरती गेला, पुन्हा आता इथं सपोर्ट घेतला आणि ग्रीन कॅन्डल बनती. ठीक आहे, आता उद्या जर स्टॉकने ही जी लेवल आहे ना, 1617, ही जर लेवल ब्रेक केली तर माझं फर्स्ट टार्गेट काय राहणार आहे, 1671. सेकंड टार्गेट 1713, 1738. फर्स्ट टार्गेट काय राहणार 1671, सेकंड टार्गेट राहणार 1738. ठीक आहे, आणि याचा स्टॉप लॉस कुठे लावायचा, ही जी कॅन्डल आहे ना, ही जी कॅन्डल, ह्या कॅन्डलचा लोला स्टॉप लॉस लावायचा 1570. 1570ला आपला स्टॉप लॉस राहणार आहे. 1613ला ब्रेक केल्यानंतर आपली एंट्री बनणार आहे 1671ला फर्स्ट टार्गेट, 1738ला सेकंड टार्गेट. ठीक आहे, आता याचं लॉजिक काय, आता लॉजिक पाहूया आपण. ठीक आहे, लॉजिक काय, रेजिस्टन्स मेक अ सपोर्ट, फर्स्ट लॉजिक. सेकंड लॉजिक तुम्ही इथे पाहू शकता, इथे हा फ्लॅग पॅटर्न बनवलाय, दिसतोय तुम्हाला. इथे याने फ्लॅग बनवलाय, आपला सेकंड लॉजिक. ह्या 2 लॉजिकवर मी हा ट्रेड फाइंड आउट केलाय. आणि माझं तिसरं लॉजिक काय आहे, हे बघा, इथं माझा जो सेटअप आहे ना 5, 10, 20चा EMAचा आहे ना क्रॉसओव्हर, उद्या जी कॅन्डल बनेल ना त्या कॅन्डलला माझा क्रॉसओव्हर पण होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे उद्या
बरोबर तुम्हाला मी ह्या ज्या लेवल दिल्यात ना, ह्या लेवलवर आहे ना तुम्ही लक्ष ठेवून राहा. उद्या हा स्टॉक मुवमेंट देणार. उद्या काही नाही झालं तरी हा 1671चं टार्गेट देणार म्हणजे देणारच. आणि परवा हा देईल 1738चं, परवा तेरवा कधी पण हा 1738चं टार्गेट देईल. ठीक आहे. आता आपलं त्यानंतर एक थर्ड स्टॉक पण मी फाइंड आउट केला आहे, CDSL. ठीक आहे. आता हा स्टॉक इथं माझं काय आहे, सेटअप बांधला आहे. म्हणजे इथं दुसरं काहीच नाही आहे, इथं फक्त सपोर्ट झोन आहे. पण कसं 2-3 लॉजिक जर असले ना तर बरोबर छान वर्क करतात स्टॉक. आता बघा, आपण 2 स्टॉक पाहिले, त्या 2 स्टॉकमध्ये काय होतं, फ्लॅग बनलेला होता. एका यामध्ये RSI डायव्हर्जन होतं, रेजिस्टन्स मेकर सपोर्ट होता. दुसऱ्या स्टॉकमध्ये सपोर्ट मेकर रेजिस्टन्स होता, सेटअप बनत होता आणि फ्लॅग होता. जेव्हा असे 3 लॉजिक 3 सेटअप एकत्र येतात ना, ते स्टॉक आहे ना छान मुवमेंट करतात. तर उद्या ह्या इथं फक्त एकच लॉजिक आहे, 2च लॉजिक आहे. एक, हा स्टॉक सपोर्टवर आहे आणि दुसरं लॉजिक काय आहे, हे बघा इथं माझा सेटअप बांधलाय. उद्या ह्या स्टॉक नाही, ही जी लेवल आहे ना, मी 1349ला जर ब्रेक केलं तर माझं नेक्स्ट टार्गेट राहणार आहे 1380 आणि मग माझं थर्ड टार्गेट राहणार आहे ही लेवल 1449. ठीक आहे. आणि याचा मी स्टॉप लॉस कुठे लावणार माहिती का, याचा स्टॉप लॉस आहे ना, मी ही जी कॅन्डल आहे ना, ही जी कॅन्डल, ह्या कॅन्डलच्या लोला मी स्टॉप लॉस लावणार. काय येतो 1336चा स्टॉप लॉस होते. यामध्ये फक्त 2च लॉजिक आहे आणि बाकी आधीच्या दोन्ही स्टॉकमध्ये 3 लॉजिक होते. त्यामुळे तुम्ही विचार करून ट्रेड करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आय एम नॉट सेबी रजिस्टर्ड पर्सन. मी तुम्हाला कोणताही बाय सेल सिग्नल देत नाही. मी फक्त हे व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज बनवत आहे. तुम्ही हे व्हिडिओ पहा, तुमच्या चार्टवर अप्लाय करा आणि कितपत हे व्हिडिओ बरोबर ठरतायत, चार्ट बरोबर वर्क करतायत का नाही, स्टॉक त्यांचे टार्गेट अचीव करताय का नाही, हेही चेक करा. आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पाठवेल त्यावेळेस तुम्हाला ते व्हिडिओ आधी भेटून जातील. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.